श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, गोलोक तो काय मनसी, तरी तयाची स्थिती तुझसी, सांगतो ऐक समग्र. पुरुषोत्तम भगवान की जय. पवित्र आणि पावन अशी पुरुषोत्तम मासाची कथा परशुरामची सांगतात. कथेचा भावार्थ असा आहे, श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला म्हणतात, गोलोक कसा आहे हा प्रश्न तू विचारलास, सविस्तर त्या गोलोकाची तुला माहिती सांगतो असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. आणि धर्मराजे ऐकतात. नैमिष्य अरण्यामध्ये सुद्धा सूत नावाचे ऋषी सोनकादिक ऋषीला हीच कथा सांगतात आणि परशुरामजी सुद्धा आपल्याला मराठीमधून सांगतात. अशा प्रकारे ते सकळ विश्वासी कारण, स्वइच्छामय विभूचे तेज दान, अनंत विशाळ नित्य उल्बन, ऐसे आसे साचार. ऐसे असे साचार. ते विश्वाची विभूती, ते ईश्वत त्या ठिकाणी आहे महाराज. आणि स्वयंप्रकाशी तो ईश्वर त्या ठिकाणी, ईश्वाची विभूती तो ईश्वर प्रकाशित आहे महाराज. स्वप्रकाश आहे, दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नाही. अशा पद्धतीनं त्या गोलोकाची माहिती किंवा गोलोकाचा विस्तार त्या ठिकाणी धर्मराजाला श्रीकृष्ण भगवंत सांगतात. तै तेजा भीतरी देख, सुंदर आसती तीन लोक, त्यात जो सर्वा परी एक, तोची गोलोक जाणी दे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, हे धर्मा, आता ईश्वराचा प्रकाश पडलेला आहे, ईश्वर विभूतीचा प्रकाश पडलेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये तीन लोक आहेत आणि त्याच्यामध्ये गोलोकाचा नंबर आहे. 3 लोक आहेत तर त्याच्यामध्ये गोलोकाचा नंबर आहे आणि प्रकाशामध्येच काही बी दिसतं मला. अंधारामध्ये दिसतं का? दिसत नाही. ईश्वराचा प्रकाश पडलेला आहे, ईश्वर विभूतीचा प्रकाश पडलेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये 3 लोक दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये गोलोकाचा नंबर आहे. तो गोलोक दिसू लागलेला आहे आणि तो गोलोकाची माहिती श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात. तो परब्रह्मा ऐसा शाश्वत, 3 कोटी योजने विस्तृत, मंडलाकृती परमात्याद्भुत, तेजस्वरूप विशाळ. आता तो गोलोक 3 कोटी योजन विस्तारपूर्वक आहे. त्याचा आकार गोल आकार आहे. गोल. पृथ्वीचा आकार सुद्धा कसा आहे? गोल आहे. शास्त्रज्ञानं पृथ्वीचा आकार गोल सांगितला आणि तशा पद्धतीनं 300 कोटी त्या गोलोकाचा विस्तार आहे आणि गोल आकाराचा तो गोलोक आहे. अशा प्रकारे धर्मराजाला भगवान सांगतायत. रत्न विभूमाय विचित्र, योगिया सही अदृश्य पवित्र, महावैष्णव जनाची मात्र, गती होया तय लोकी. त्या ठिकाणी वैष्णव लोकाला तो लोक शेवटला प्राप्त होतो महाराज. आणि योगी मुनी साधू जे आहेत, योगी जे आहेत, योगी योग साधना करून, ऋषी मुनी ध्यान धारणा करून आणि जैनी इथं ध्यानधारणा, योगयाग, जप तप अनुष्ठान जैनी केले आणि त्यांना इथून आपलं कार्यभाग संपल्यानंतर, आपला देह ठेवल्यानंतर तो गोलोक प्राप्त होतो. अशा प्रकारे कृष्ण भगवंत सांगू लागलेले आहेत. आणि ईश्वर योग बळेसी, अंतरिक्ष धरिले असे त्यासी,
आदि व्याधी जरा मृत्यू विवशी ते नसती कदाही. त्या ठिकाणी कृष्ण भगवंत सांगू लागलेत, ईश्वरानं योग बळे, स्वतःच्या बळानं स्वतःच्या शक्तीनं तो गोलोक त्या ठिकाणी धरलेला आहे महाराज. विश्वरानं हे ईश्वरानं हे ईश्वर स्वतःच्या शक्तीनं निर्माण केलं आहे आणि स्वतःच्या शक्तीनं उभा केलेलं आहे किंवा स्वतःच्या शक्तीनं धरलेलं आहे. ही पृथ्वीसुद्धा हे ईश्वत म्हणा, विश्व हे ईश्वरानं निर्माण केलं आहे आणि स्वतःच्या शक्तीनं ते धरलेलं आहे महाराज. स्वयंशक्तिवान आहे, स्वयंप्रकाशित आहे. ईश्वर कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे. ईश्वर स्वयंशक्तिवान आहे. म्हणून जसं हे ईश्वर त्यानं उभा केलं स्वतःच्या शक्तीनं धरलेला आहे, तसा गोलोकसुद्धा स्वयंशक्ती ईश्वराची शक्ती आहे आणि त्या शक्तीनं ते उभा केलेलं आहे आणि ते स्वतःच्या शक्तीनं धरलेलं आहे आणि त्याचा विस्तार श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात. नानाविध रत्न खचित असंख्य मंदिरे ते असत, तै तो गोलोक अत्यंत सुशोभित दिसत आहे. आता मंदिर रत्न खचित सांगितले महाराज, मग सोन्याचेच मंदिर आहेत महाराज आणि सोन्यावर रत्न शोभून दिसत, इतर धातूवर रत्न शोभून दिसत नाही बरं का. सोन्याच्या धातूवर जसं रत्न शोभून दिसतं का, तसं इतर धातूवर रत्न शोभून दिसत. चांदीवर जर रत्नाचे रत्न जर बसवलं तर ते शोभून दिसत नाही दिसत. फक्त सोन्याच्या धातूवर सुवर्ण धातूवर रत्न शोभून दिसतं. मग पूर्ण घरं सोन्याचेच महाराज आणि रत्न खचित मंदिरे सांगितली. रत्न खचित म्हणजे सोन्याचेच आणि पुन्हा रत्नाचे ठसेत त्याच्यावर आणि अशा प्रकारे ते पूर्ण गोमय लोक एवढा सुंदर आणि शोभायमान आहे. आणि त्या ठिकाणी आता पलीकडच्या ओळीमध्ये सांगितलं, योग याग जप तप अनुष्ठान, ज्यांनी गायीची सेवा केली, गोलोक म्हणजे गायीची जन सेवा केली का त्याला तो गोलोक प्राप्त होतो महाराज. आमच्या अशोक महाराजाचं भाग्य नाही, गायी त्यांच्याकडे गायीची सेवा करतो त्यांना गोलोक निश्चित प्राप्त होतो. आम्ही गाय इकल्या त्याची इकल्या त्यांनी सांभाळते, लजिती फजितीनं कशा का व्हायना पण सांभाळते महाराज, बांधून का व्हायना पण सांभाळते ते बरं का. ज्यानं गायीची सेवा केली ती त्या माणसाला निश्चित गोलोक प्राप्त होतो. आणि अशा प्रकारचा गोलोक, अशा प्रकारच्या गोलोकाची माहिती कृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात. आणि गोलोकाखाली दूर 50 कोटी योजनावर दक्षिण सव्य बाजूसी सुंदर 2 लोक आहेत पै, 2 लोक आहेत पै. गोलोकाच्या खाली दक्षिण दिशेला 50 कोटी योजनावर बरं का. किती योजन आहे? 50 कोटी योजन गोलोकाच्या खाली. आणि दक्षिण दिशेच्या भागाला 2 लोक आहेत आणि ते 2 लोक कोणते आहेत? कृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात. त्यात दक्षिण भागी जो एक तोची जाण वैकुंठ लोक, तयाचा विस्तार अति सुरेख 1 कोटी योजने. गोलोकाच्या खाली 50 कोटी योजनावर दक्षिण दिशेला वैकुंठ लोक आहे महाराज आणि त्याचा 1 कोटी लक्ष विस्तार आहे. किती? 1 कोटी लक्ष आहे. वैकुंठाच्या वरही गोलोक आहे महाराज आणि त्याच्या खाली 50 कोटी योजनावर दक्षिण दिशेला वैकुंठ आहे आणि त्याचा 1 कोटी लक्ष विस्तार सांगितलेला आहे. आणि ते लोकी जे वसती ते सर्व ही वैष्णवच असती. शाबास. विष्णू समान तयाची स्थिती भिन्नाकृती नाहीच, भिन्नाकृती नाहीच. त्या वैकुंठ लोकाला जे राहतात ते वैष्णव आहेत म्हणून सांगितले महाराज. वैष्णव म्हणजे तुम्ही आहे. आपण वैष्णवामध्ये, आपण कशात मोडतो? वैष्णवामध्ये मोडतो, बरोबर आहे ना. वैष्णवामध्ये आपण मोडतो. त्या ठिकाणी वैष्णव राहतात
विष्णू लोकाच्या ठिकाणी वैकुंठाच्या ठिकाणी वैष्णव राहतात. भजन करणारे, पूजन करणारे, पोथी ऐकणारे, पोथी वाचणारे, हो कीर्तन करणारे, पुन्हा तुमचं अनेक जे वैष्णव धर्मामध्ये कार्य आहे का ते सगळे करणारे त्या ठिकाणी राहतात. आणि विष्णूची जसं स्वरूप आहे, 4 हात आहेत महाराज विष्णू भगवंताला. विष्णू भगवंताचं जसं स्वरूप आहे आणि तशा पद्धतीनं तो लोक वैकुंठ लोक भेटल्यानंतर जाणारा भक्त चतुर्भुज त्या ठिकाणी होऊन राहतो. आपणासारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे, देव पाहू गेले तेथे देवती होऊन बैसले. असं त्या ठिकाणी त्या भक्त गेल्यानंतर देव त्यांना आपल्यासारखा करून ठेवतो. अशा प्रकारचा वैकुंठ लोक आहे. धर्मराजाला कृष्ण परमात्मा त्याची माहिती देत आहे. चतुर्भुज घन सावळे, पितांबर धारी ते जागळे, वा, शंख चक्र गदा कमळे, हाती आसती सर्वांच्या. हाती असती सर्वांच्या. जसा देव आहे तसे भक्त आहेत महाराज त्या ठिकाणी. चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म महाराज. 4 हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे. आणि कलर कसा आहे? आकाशासारखा. जसा भगवंताचा कलर आहे तसा त्या ठिकाणी प्रत्येकाचा महाराज, प्रत्येकजण विष्णू परमात्मा